नमस्कार, मी श्वेता सदानंद जोशी. श्वेतावळ यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे स्वामी अनुभव. स्वामी अनुभव मी हा विषय डेडिकेट करू इच्छिते माझ्या बाबांना. सो आजची व्हिडिओ ही थोडीशी इमोशनल आणि थोडीशी इमोशनल अटॅचमेंटवाली असणार आहे, कारण आपल्याला काही विषय असे असतात की त्या बाबतीत आपल्याला रडू आवरत नाही. सो आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात. प्रत्येकाच्या आयुष्यात आपला बाबा हा खूप इम्पॉर्टंट असतो, कारण प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाला आपला बाबा हा किंग वाटत असतो. तर कितीही उतार वयाकडे चालत असला तरी सुद्धा आपल्या बाबाने खूप असं तरतरीत तरुण ताजंतवानं राहिलं पाहिजे, म्हणून त्याची मुलगी त्याचा मुलगा हा प्रत्येक जण त्याच्यासाठी झटत असतो. कळत नकळतपणे हे कधी आईवडिलांना दिसतं किंवा दिसत नाही, तरी सुद्धा आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांना कोणी काही बोलू नये यासाठी ते सतत आपल्याला ओरडत असतात, बोलत असतात, काही ना काहीतरी आपल्याला उपदेश करत असतात. पण ते सुद्धा आपण पॉझिटिव्हली आपण घेतलं पाहिजे. आपण कितीही कर्तृत्ववान असलो आणि आपण कितीही गोष्ट साध्य करू शकत असलो तरी शेवटी आपण आपल्या आईवडिलांपाशीच येऊन थांबतो, कारण कुठलेही प्रॉब्लेम झाले किंवा कुठलेही प्रसंग आले तुमच्यावर किंवा कुठल्याही गोष्टी तुम्ही हँडल करू शकत नसाल तर त्यावेळेला आपले आईवडीलच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. सो आत्ताच फादर्स डेच्या निमित्ताने प्रत्येक जणांनी आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना किंवा काही किस्से हे ज्यांच्या प्रमाणे त्यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर सांगितले. सो मी म्हटलं की आपण सुद्धा एखादी स्वामी अनुभव ही व्हिडिओ बनवावी. तर आता आपण विषयाला हात घालूयात. माझे बाबा सदानंद शांताराम जोशी नाव ही काफी आहे, कारण बाबांना कोणी ओळखत नाही अशी एकही व्यक्ती नाही. तर बाबांनी स्वतःचं नाव हे स्वतःच्या हिमतीवर खूप चांगल्या प्रकारे कमवलं. सो आम्ही त्यांच्या मुली असण्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि आईसुद्धा यंग आहे. सो आता सांगण्याचा मुद्दा की माझे बाबा मूळचे गिरगावकर आणि त्यांचा जन्म त्याच साईडचा. सो ते मुंबईत लहानाचे मोठे झाले आणि गिरगावातल्या माणसाला कधी जगावं कसं हे सांगावं लागत नाही, कारण 10 बाय 10च्या खोलीत राहणाऱ्याला आयुष्य कसं असतं हे तोच जाणू शकतो, की राहायचं कसं, वागायचं कसं, बोलायचं कसं, कसं घर चालवायचं, कसं कोणाला हँडल करायचं, कसं कोणाची कॉलर पकडायची, कसं कोणाकडनं काम करून घ्यायचं, या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात. सो तीच थोडीशी दादागिरी, तीच थोडीशी भाईगिरी वगैरे अशी सगळी आमच्यातही आहे. पण आम्ही एक काय म्हणतात की तसं आम्ही प्रत्यक्षपणे प्रत्येक वेळेलाच वागू शकतो असंही नाही आहे. पण मला ज्युनियर सदानंद जोशी असे सगळेच जण म्हणतात, जे मला आणि बाबांना पर्सनली ओळखतात. सो त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर आज तागात खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांचे वडील हे ते 5वीत असतानाच एक्सपायर झाले. सो वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलेलं असताना त्यांनी अतिशय मेहनत करून त्यांनी रेल्वेमध्ये त्यांची भरती झाली आणि त्यावेळेला ते शिपाई कामगार म्हणून काम करत होते. खूप कमी जणांना ही स्टोरी माहीत असेल, पण कसं आहे ना की आपल्याला एक मुलगी म्हणून त्या गोष्टी कुठेतरी खतखतत असतात आणि ती व्यक्त होण्याची भावना जी असते ती आपल्याला कुठे मिळत नसते. सो त्यानिमित्ताने ही व्हिडिओ ही स्वामी अनुभवातनं आता तुम्ही काय प्रकार होत गेले हे तुम्ही बघा. पहिल्यांदा ते शिपाई कामगारपासून सुरुवात केली आणि त्यावेळेला त्यांना 4.80 रुपये असा पगार होता. सो तिथपासून त्यांनी सुरुवात केली रेल्वेमध्ये आणि DO बॉम्बे हेड ऑफिस सेंट्रल रेल्वे CST या ठिकाणी ते काम करत होते. अतिशय उठावदार, देखणे, हँडसम वगैरे असे बाबा होते. सो आम्ही त्यांचे तरुणपणीचे सगळे फोटोज वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या होत्या आणि म्हणजे पाहतोच इन जनरल आपल्याला आपले आईवडील कसे दिसतात तरुणात हे आपल्याला बघण्याची खूप हौस असते. सो तसंच आपण बघितलेले असतात फोटोज. सो त्यांनी ज्या वेळेला कामाला सुरुवात केली तेव्हा त्यांची कोणतरी बॉस म्हणा किंवा कोणी म्हणा रेल्वेमध्ये आता एसओ वगैरे असे प्रकार असतात, DFMचे एसओ किंवा सेंट्रल रेल्वेचे एसओ किंवा सेक्शन एसओ असे वेगवेगळे प्रकार असतात त्यांच्या ह्याच्यामध्ये. सो त्यांची एक कोणतरी लेडी होती, तर त्यांनी सांगितलं की तुला जर काम करताना लाज वाटत असेल तर तू उद्यापासून येऊ नकोस. आणि त्यावेळेला बाबांनी झाडू हा मागे घेतला, कारण ती लेडी त्या ठिकाणाहून जात होती. सो ते म्हणणं बाबांना लागलं आणि दुसऱ्या दिवशी बाबा
अगदी ऐटीत, म्हणजे आपण काय म्हणतात त्याला, सफारी वगैरे घालून त्यांनी ऐटीत झाडू पोछा वगैरे मारण्याची कामं सुरुवात केली. मग त्याच्यानंतर डिस्पॅच किंवा फाईल उचलणं किंवा या सगळ्या गोष्टीतनं बाबा हळूहळू प्रगती करत गेले आणि आत्ता 2021मध्ये ते रिटायर झाले. सो हा स्ट्रगल चालू असताना 89 साली माझ्या आईबाबांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर खूप बेताची परिस्थिती होती. त्यावेळेला माझ्या बाबांची आई म्हणाली होती की सध्या काही कर पण एक स्वतःचं घर घे. सो आम्ही आधी डोंबिवलीतच राहत होतो आणि डोंबिवलीत राहत असताना बाबांनी बदलापूरमध्ये घर घेतलं आणि बदलापूरला आम्ही साधारणतः 98 साली शिफ्ट झालो. 98ला शिफ्ट झाल्यावर बदलापूरमध्ये काहीच नव्हतं, म्हणजे अगदी भातशेती, गावठाण वगैरे हे सगळे प्रकार होते. अगदी जंगली कुत्रे, माकडं, कोल्हे हे सगळ्या गोष्टी रस्त्यावरनं फिरत होते. साप, अजगर वगैरे हे सगळंच होतं, कारण गावठाण एरिया होता. आमची बिल्डिंग ही शेवटची होती आणि पुढे स्मशानभूमी होती बदलापूर एजला. सो त्यावेळेला जेव्हा बाबांनी घर घेतलं हे स्वतःच्या हिमतीवर घेतलं. कधी कोणाकडनंही 1 रुपया घ्यायचा नाही, द्यायचा नाही, कोणाचं कर्ज डोक्यावर असलं नाही पाहिजे, कोणी आपल्या दारात आलं नाही पाहिजे की पैसे राहिलेत, उधारी आहे. ही सवय बाबांमुळे आजतागायत आम्हाला आहे आणि टचवूड की आमच्यावरही हा प्रकार कधी माझ्यावर आणि ताईवर आला नाही. आम्ही कोणाकडनं कधी 5 पैसे घेतले नाहीत, कधी कोणाला दिले नाहीत आणि कधी कोणाची उधारीसुद्धा आजपर्यंत आम्ही डोक्यावर ठेवली नाही. सो त्यानिमित्ताने बदलापूरला शिफ्ट झालेलो असताना खूप स्ट्रगल चालू होता माझ्या आईवडिलांचा. आई लाडू चिवडा किंवा कपडे शिवायची आई किंवा कोणाच्या काही ऑर्डर्स असतील तर त्यावेळेला ती कंप्लीट करायची. जर त्यावेळेला तिने पुढचा बिझनेस चालू केला असता तर आज ती उत्कृष्ट उद्योजिका नक्कीच झाली असती. पण अगेन परिस्थितीमुळे माणसं खूप गोष्टींना मुकतात आणि माझे बाबा खूप ऑलराऊंडर आहेत. म्हणजे त्यांना मिमिक्री म्हणू नका, डान्स म्हणू नका, एकपात्री प्रयोग म्हणू नका. मोरूची मावशी त्यांनी सुपर डुपर हिट नाटक आहे ते स्वतः एकपात्री त्यांनी ऑफिसमध्ये राजभाषा हे कार्यक्रम होतात तर त्यावेळेला त्यांनी हे करून वन्स मोर मिळवलेले आहेत. म्हणजे जे विजय चव्हाण सरांनी जे पात्र साकारून ठेवलेलं आहे मोरूच्या मावशीचं ते माझे बाबा साकारत होते. अतिशय सुंदर त्या साडीच्या गेटअपमध्ये ते दिसत होते आणि आम्ही त्यांना बघताना असं फक्त टाळ्या वाजवत होतो. वी आर व्हेरी हॅप्पी, कारण बाबांना असं स्टेजवर बघत आम्ही मोठे झालो खरं तर. आणि ऑफिसमध्ये आनंददायी वातावरण असेल तर ते फक्त जोशींमुळे असं सगळेजण म्हणायचे. आणि त्यावेळेला फोन किंवा हे काही प्रकार नव्हते. 2002 साली साधारणतः मोबाईल्स आले, ते पण रिलायन्स आणि नोकियाचे फोन्स आले होते. सो असा हा सगळा स्ट्रगल चालू होता. एक वेळ व्यवस्थित जेवायला मिळेल, एक वेळ कधीतरी बेताचा मिळेल किंवा आम्ही सुद्धा मुली म्हणून कधी हट्ट केला नाही कुठल्या गोष्टींचा की बाबा मला हे पाहिजेच, पाहिजे म्हणजे पाहिजे, आम्हाला हे जर नाही मिळत आम्ही जेवणार नाही. हे जे आजकालच्या मुलांचं जे असतं की आम्हाला 500 रुपये पॉकेटमध्ये मिळाला तरच हे काय 500 रुपये हे असं म्हणण्याची सुद्धा आमची हिंमत कधी नव्हती. आमच्या बाबाने आम्हाला हातावर 1 रुपया दिला, 5 रुपये दिले तरी आम्ही खुश असायचो, कारण त्यावेळेला ते पैसे खूप मोठे होते, कारण त्याच्यात चटणी पाव यायचा, वडापाव यायचा. सो आपल्याला त्यावेळेला हा आनंद खूप मोठा होता आणि आम्ही सुद्धा कधी बाबांकडे पॉकेटमध्ये मागितलाच नाही आणि त्यांनी पण आम्हाला कधी दिला नाही. सो असे आम्ही सगळं स्ट्रगल करत मोठे होत गेलो. आणि माझ्या बाबांना भिकारी असं खूप जणांनी म्हटलं. खरं तर भिकारी त्यालाच म्हणतात की जो भीक मागतो, पण तो भिकारी सुद्धा भीक मागून त्याचं पोट भरत असतो, तो तुमच्या दारात भीक मागायला येत नसतो. सो त्यावेळेला असं कितीतरी बाबांच्या नातेवाईकांनी, आज ते एक्सपायर्ड झालेले, सो त्यांनी माझ्या बाबांना भिकारी म्हटलं किंवा तुमच्या मुलींना व्यवस्थित सांभाळता येत असेल तर तुम्ही बघा, नाहीतर सोडा वगैरे अशा पद्धतीत. पण माझ्या आई बाबांनी त्या कधीच कुठल्या गोष्टी, कोणी आपल्याला काय म्हटलंय याच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. स्वतःचं काम हे प्रामाणिकपणे करत राहिले आणि पुढे चालत राहिले. सो त्याच्यानंतर 2013 साली बाबांना एकदा हार्ट अटॅक आला होता आणि त्यावेळेला त्यांचं तेवढं वय नव्हतं की ऑपरेशन करावं. सो त्यावेळेला गोळ्या औषधांवर या गोष्टी वर्कआउट झाल्या होत्या. त्यावेळेला बायपास करण्याची वेळ आली नव्हती. सो 2019 साली साधारणतः
माझंही काम चालू होतं सिरियलचं आणि मी ॲक्टर म्हणून या क्षेत्रात पदार्पण करताना 2016मध्ये मी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. त्याच्यानंतर माझी ताई उत्तम शिकलेली आहे, मी डबल ग्रॅज्युएट आहे. माझी ताई सर्व प्रकारचे तिने कोर्सेस केलेले आहेत. शी इज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि शी इज अ कॉम्प्युटर सर्टिफाईड वर्क ऑफ ऑल. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या आईवडिलांनी कुठेच मागे नाही ठेवलं, कारण बाबांची 40 वर्ष नोकरी होती. त्याच्यामुळे बाबा घरी कधी वेळच देऊ शकत नव्हते किंवा आम्हाला बाबा हा कळूच शकला नाही त्यावेळेला, कारण आम्ही येत होतो तोपर्यंत बाबा येत होते तोपर्यंत आमची झोपायची वेळ होत होती. सो आईनेच सगळ्या गोष्टी मागे लागून या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. भरतनाट्यमचा क्लास आम्हाला पहिल्यांदा विशाखाताईने शिकवायला सुरुवात केली होती, विशाखा सुभेदार. सो ती माझी पहिली गुरु माझ्या आयुष्यातले, त्याच्यामुळे तिच्यासोबतचं कनेक्शनसुद्धा आज सगळ्यात खूप चांगलं आहे. शी इज अ वेल गुड ॲक्टर. आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडनं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सेकंड स्वप्नील दादा त्यांच्याकडे सुद्धा मी शिक्षण घेत होते भरतनाट्यमचं, मी आणि माझी ताई. सो या पद्धतीने आम्ही शिक्षण घेत असताना आम्हालासुद्धा आमच्या आईवडिलांना कसं ट्रीट केलं आहे या याच्यामुळे ते आपल्या मनावर कुठेतरी ते पिंबलेलं असतं. म्हणून आम्ही दोघी कधी कोणाच्यात मिक्सअप झालो नाही किंवा फार मित्रमैत्रिणी बनवले नाहीत, पण जी आपली माणसं आहेत ती मात्र नक्की बांधून ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. जे आपल्याला पटतात, जे आपल्याला समजतात, जे आपल्याला समजू शकतात त्यांच्यासोबतच आपण राहू शकतो. अदरवाईज दादा रे बाबा रे करत आपण नाही राहू शकत. सो त्याच्यामुळे असे काही प्रसंग घडत गेले आणि 2019मध्ये बाबा ऑफिसमध्ये असतानाच एक बाबांना मिनी अटॅक येऊन गेला. आणि बाबांचा स्टाफ जो आहे ना पहिल्यापासूनचा तो खूप स्मार्ट आणि हॅट्स ऑफ होता, कारण ती माणसं सगळी चांगली होती, अजूनही आहेत. जी बरीचशी रिटायर झाली, काही एक्सपायर्ड झाली, काही मुंबई सोडून गेली, गावाला राहायला गेली. सो अशा पद्धतीमध्ये त्यांना भायखळ्याला ॲडमिट केलं. आणि मी शूटिंगवरनं आले होते तर ऑफिसमधनं कॉल आला की बाबांना ॲडमिट केलं आहे. तर आम्ही दोघी खटकन उडालो आणि बाबांना ICUमध्ये ठेवलं आहे. म्हटलं का ICUमध्ये ठेवण्या एवढं बाबांना काय झालं आहे? तर तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबांना मिनी अटॅक येऊन गेला आहे आणि हृदयविकाराचा झटका येऊन गेला, त्याच्यामुळे ते अंडर ऑब्झर्वेशन आहे. डॉक्टरांनी अजून सगळ्या टेस्ट झाल्याशिवाय सोडायला सांगितलेलं नाही आहे. आईला म्हटलं की चल आपण ताबडतोब भायखळ्याला जाऊया आणि त्यांना भायखळ्याला ॲडमिट केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वेचं जे हॉस्पिटल आहे तिथे. सो तिथे गेल्यानंतर बाबा मस्त बसलेले होते, म्हणजे काहीच झालं नाही आहे वगैरे अशा पद्धतीत. पण जशा टेस्ट चालू झाल्या त्यावेळेला आम्हाला समजलं, मग आम्हाला एक तारखा द्यायला सुरुवात केली आणि पहिली एन्जिओग्राफी झाली. त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की हे मेजर आहे. सो एन्जिओग्राफी झाल्यानंतर तुम्हाला एका केबिनमध्ये बोलवून त्या ठिकाणी त्यांच्या PCवर आपल्याला एक वेबफिल्म दाखवली जाते. त्या वेबफिल्ममध्ये त्या पेशंटचा काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला त्या PCवर आपल्याला दाखवलं जातं वेबफिल्मच्या माध्यमातून. सो त्यांनी विचारलं की जोशी का डॉटर कोण आहे? तर मी गेले. मग त्यांनी विचारलं की तुमच्या घरात लेडीज जेंट्स वगैरे कोणी आहे का? तर मी म्हटलं नाही, आम्ही दोघीच आहोत, मी आणि आई. माझी ताई मुलुंडला राहते. सो तिलाही काही पॉसिबल नाही आहे, कारण म्हटलं तिचे ट्विन्स आहेत आणि ते 10च महिन्याचे आहेत. सो मीच मुलगा आहे, मीच मुलगी आहे. तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते मला सांगा, मी फेस करायला तयार आहे. पण आमच्यापासून काही लपवू नका, कारण लपवलं तर आम्हाला पुढे जाऊन त्यावर काही वर्कआउट करता येणार नाही. सो जे असेल ते आम्ही फेस करायला तयार आहोत. मग त्यांनी मला सगळं समजावून सांगितलं की पोटाच्या इथे 100% ब्लॉक होते, डावी साईड जेमतेम चालू होती 97, 98, 99. तर हे सगळं सांगितल्यानंतर बट ऑब्व्हियसली माझ्या बाबांना कधी मी माझ्या उभ्या आयुष्यात ॲडमिट झालेलं किंवा असं पडलेलं असं किंवा ऑपरेशन होणार आहे या गोष्टी माझ्या कधीच कानावर आल्या नव्हत्या आणि मी प्रत्यक्ष डोळ्यांनी सुद्धा कधी पाहिलं नव्हतं. 94 साली ज्या वेळेला बाबांचं मुतखड्याचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा मी अगदीच लहान होते, त्याच्यामुळे मला तेवढं काही कळतच नव्हतं. माझं नुकतंच त्यावेळेला जन्म वगैरे झालेला होता, अगदी 2-3 महिन्याची मी होते त्याच्यामुळे. सो बाबांचं ऑपरेशन करणार आहे म्हटल्यावर मी त्यांच्या केबिनमधनं त्या एन्जिओग्राफीचं सेक्शन म्हणजे जिथे बाबा ॲडमिट होते तिथे मी येईपर्यंत रडत सांगत आले की आई बाबांना ॲडमिट करणार आहेत आणि बाबांचं ऑपरेशन होणार आहे, बाबांची मेजर ओपन हार्ट बायपास सर्जरी होणार आहे. तर
आई मला एकच बोलली की रडतेस काय, ही लढायची वेळ आहे, आपल्याकडे रडत बसायला वेळ नाहीये, कारण आपण तिघेच आहोत, आपल्याशिवाय इथे हँडल करणारा कोणी नाहीये, तुला स्ट्रॉंग बनावं लागेल आणि आपलं रडणं हे आपल्याला बाजूला ठेवावं लागेल. मग नंतर सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर रेड्डी आले आणि डॉक्टर रेड्डी काकांनी म्हणजे डॉक्टर रेड्डी आणि डॉक्टर सुजित डॉक्टर, सो हे दोन्ही जे डॉक्टर्स आहेत ते अगदी हॅट्स ऑफ आहेत. म्हणजे जगजीवनला जेव्हा त्यांना हलवलं होतं पुढच्या टेस्ट करण्यासाठी, त्यांना भायखळ्यावरनं जगजीवनराम हॉस्पिटल बॉम्बे सेंट्रलला जायला सांगितलं. सो त्या ठिकाणी एन्जिओग्राफी झाली आणि त्यावेळेला डॉक्टर रेड्डी, डॉक्टर सुजित, डॉक्टर शिशिर हे सगळ्या सरांनी मिळून बाबांना तपासलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही विचारलं तरी की गोळ्या औषधांनी काही होऊ शकतं का, थोडाफार तरी काही इफेक्ट होऊ शकतं का, ऑपरेशनला अदर ऑप्शन आपल्याकडे काही आहे का, हातात काही वेळ आहे का, आपण काही करू शकतोय का, आपण काही वर्कआउट करू शकतोय का, काही असेल तर आम्हाला स्पष्टपणे सांगा. तर त्यांनी सांगितलं की गोळ्या औषधांनी काही होणार नाहीये, कारण 97, 98, 99 आणि 100% ब्लॉक जो आहे तो गोळ्या औषधांनी फार तर 1-2% कमी होऊ शकतो, पण ऑपरेशनच त्याच्यावर हा लास्ट ऑप्शन आहे आणि आपल्याला ऑपरेशन हे करावं लागेल. त्यामुळे काही काळजी करू नका, मेजर ऑपरेशन होतात, इट्स जस्ट अ बायपास. म्हणजे अगदी त्यांनी कॅज्युअली सांगितलं की बायपास आहे, ही अशी बरी होते वगैरे असं करून की याच्यात माणूस असं बरं होतो. पण आमच्यासाठी त्या गोष्टी सगळ्या नवीन होत्या आणि बायपासमधला बी पण तेव्हा त्यावेळेला खरं तर आपल्याला माहीत नसतो, कारण आपण त्या प्रोसिजरमधनं गेलेलो नसतो, आपल्याला त्या प्रत्येक गोष्टी माहीत नसतात. याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, हे डॉक्टरची ही काय भाषा आहे, हे काय म्हणणं आहे त्याच्या मागे त्यांचं, हे हा आराखडा काढलाय म्हणजे काय आहे, याला काय म्हणतात, मग ते ब्रदर्स काय म्हणतात, ती सिस्टर काय म्हणते, ते काय सांगतायत नक्की, हे आपल्याला सगळं समजून घेईपर्यंत आपल्याला साधारणतः 1 ते 2 दिवस जातात. सो तेव्हा त्याने सांगितलं की आत्ता तुमची एन्जिओग्राफी झाली मार्चमध्ये, फेब्रुवारी-मार्चमध्ये 2019, एप्रिलमध्ये त्यांचं ऑपरेशन असेल 22 ते 26च्या दरम्यान. सो त्याच वेळेला माझ्या जिजूंचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ते बाईकवरनं पडले होते ठाणा भाईंदर रोडला. सो ते हॉस्पिटलमध्ये इथे बाबा ॲडमिटमध्ये आहेत, म्हणजे ऑलरेडी त्यांना ॲडमिटच्या प्रोसिजरमध्ये ते होते आणि त्याच्यामुळे ताई येऊ शकली नव्हती, बिकॉज फर्स्ट प्रायोरिटी तिने तिथे ठेवली होती आणि तिलाही आम्ही म्हटलं होतं की तुझी मुलं लहान आहेत, तू तिथेच थांब, तू तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे, काय हवं नको आहे ते तिथे बघ, आम्ही इथे सांभाळायला समर्थ आहोत, काही लागलं विल डेफिनेटली कॉल यू. तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टी होत असताना बाबांची एक टेस्ट या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि आम्ही बदलापूर ते बॉम्बे सेंट्रल रोज ये जा करत होतो. त्यात समीर दादा सुद्धा आमच्या सोबतीला होता, म्हणजे माझ्या काकांचा मुलगा. सो तो सुद्धा त्याला जेव्हा सांगितलं तेव्हा आमच्या तिघांची अल्टरनेटिव्ह ड्युटी चालू होती. तो रात्रपाळी सांभाळत होता, मग सकाळी मी येत होते, मग पाठोपाठ आई डबा वगैरे करून घेऊन यायची, कारण सकाळी 6-6:30 किंवा 7 वाजता डॉक्टर हाक मारायचे जोशी वगैरे असं करून, त्यांना काही ना काहीतरी पाहिजे असायचं, टेस्ट असायच्या, काय त्यांचं जे काही रिपोर्ट्स असतील काय असेल तर ते सगळ्या गोष्टी चालू होत्या. सो आम्ही अल्टरनेटिव्ह जवळजवळ 1 ते 1.5 महिना आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो आणि त्यावेळेला 26 एप्रिल 2019 रोजी बाबांचं ऑपरेशन करायचं ठरलं आणि 25ला सगळी तयारी, ते इथे स्टिकर्स ते वगैरे किंवा तो बेल्ट त्यांचा लावतात ॲडमिटचा वगैरे, आणि सकाळी त्यांना सांगितलं की जोशी आता तुम्हाला काका आता तुम्हाला आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये नेतोय, मग तुम्ही काय करता वगैरे असं करत करत त्यांना फोम घातला आणि मग ते ऑपरेशनला सुरुवात झाली वगैरे असं बाबा आम्हाला खूपदा सांगतात. सो त्यावेळेला म्हणजे बाबा आईला सांगत होते की येतो मी, आणि आई सांगते की हां तुम्हाला इथेच भेटायचं, तुम्ही धडधडीत ठीक होऊन तुम्ही इथेच येणार आहात. आणि जसं ऑपरेशन थिएटरचा दरवाजा बंद झाला तर त्यावेळेला मी ढसाढसा रडत होते, कारण तो प्रसंग आपण बघूच शकत नसतो, आता कसं होणार. आणि मेन म्हणजे बाबा बरा झाला पाहिजे या सगळ्या ह्याच्यातनं, कारण त्यांनी आदल्या दिवशी सगळ्या शक्यता सांगितल्या होत्या की ऑपरेशन होण्यानंतरचे साईड इफेक्टसुद्धा आणि कुठल्या गोष्टी त्याच्यामुळे चांगल्या होऊ शकतात, तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे.
डाएट काय असलं पाहिजे, त्यांच्या खाण्यापिण्याचं सगळं जे काय होतं ते सगळं होतं. कारण बाबांना मुळात ब्लड प्रेशर, शुगर या सगळ्या गोष्टी किंवा कुठलंही व्यसन नसल्यामुळे आमच्याकडे ती एक सेफर साईड होते की बाबा लवकर बरा होईल. सो ऑपरेशनला गेल्यानंतर जवळजवळ 48 तास 72 तास काहीच रिस्पॉन्स नव्हता. ऑपरेशन चालू होतं आणि मेजर शस्त्रक्रिया असल्यामुळे आम्ही सुद्धा आपल्यासारखे आत बाहेर म्हणजे बाहेरच्या पॅसेजमध्येच आम्ही रात्री काढल्या. म्हणजे आम्हाला ते जे वॉर्ड बॉय होते किंवा पोछा मारणारे होते ते साफसफाई करून द्यायचे आणि आम्ही तिथेच आमची चादर वगैरे टाकून बसायचो. कारण आपला पेशंट जर तिथे आतमध्ये असेल तर आपल्याला झोप तरी कशी येणार, पण ॲटलिस्ट आम्ही तिथे बसून राहायचो आणि वाट पाहायचो की आता डॉक्टर सांगतील की युअर ऑपरेशन इज सक्सेसफुल वगैरे असं करत. ऑपरेशन थिएटरचा लाईट बंद झाला. डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर बाहेर आल्यानंतर जेव्हा त्यांनी सांगितलं की ऑपरेशन सक्सेसफुल झालं सेम डेला, म्हणजे सकाळी जे ऑपरेशन सुरुवात केली ते संध्याकाळी त्यांनी सांगितलं की ऑपरेशन इज सक्सेसफुल, पण ही इज अंडर ऑब्झर्वेशन. आणि जवळजवळ 48 ते 72 तासांनी बाबांनी पहिले डोळे उघडले. म्हणजे पहिले डोळे हे दुसऱ्या दिवशी सकाळी उघडले होते, पण परत ते बेशुद्ध झाले. डॉक्टरने सांगितलं की त्यांना जाग वगैरे आले. मग ब्लड बँकेतनं ब्लड आणायला माझी आणि आईची रात्रीची धावपळ 11:30-12 वाजता वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि बाबा जे निश्चित अवस्थेमध्ये होते की असे पडले, तिथे ऑक्सिजन लागलाय, इथे व्हेंटिलेटर आहे आणि या साईडला खाटेच्या MICU मध्ये होते. त्याच्यामुळे इकडे सगळ्या ब्लड बँकेच्या बँका सगळ्या लावलेल्या आहेत आणि सगळीकडनं नळ्या आहेत. हे सगळं शिवलेलं होतं त्यांचं. आणि आता आजकाल फाडाफाडी हा प्रकार नसतो बायपासला, सगळं स्टॅपलर्सवर या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. आणि अगदी ते निश्चित पडलेले, पायाची शीर काढून त्यांच्या इथे ही पूर्ण लावलेली होती. सो त्यांनी सांगितलं की आणि जे कोविडमध्ये किट घालायला होतं त्या पद्धतीने आम्हाला किट घालून कॉस्ट्युम घालून आम्हाला एका वेळेला एकच माणसाला सोडत होते. पण समजा आता जर मी इथे बसली आहे आणि समोर जर एखादी व्यक्ती ॲडमिट आहे तर तो ॲटोमॅटिक उघडणारा जो दरवाजा होता त्या दरवाज्यात उभं राहूनच आपल्या पेशंटला आपण लांबणं बघायचं. आणि ज्या वेळेला पहिल्यांदा बाबांना भेटण्याची वेळ आली की मला भेटायचं आहे बाबांना, एकदा तरी बघायचं आहे, तर त्यावेळेला बाबांना जेव्हा जाग आली हे आम्हाला जेव्हा कळलं तर त्यावेळेला बाबांना लांबणं बघितलं तर बाबा तिकडनं हाय वगैरे करतायत. अरे यांचं ऑपरेशन झालंय ना, हे बोलण्याचा का प्रयत्न करतायत. मग आम्हाला डॉक्टरने समज दिली होती की त्यांच्याजवळ जायचं नाही, त्यांना बडबड करू द्यायची नाही, त्यांना आरामाची सक्त गरज आहे. अजून ते रिकवर झालेले नाही आहेत किंवा अजून आम्ही त्यांना नॉर्मल सेक्शन्समध्ये आणू शकत नाही आहोत. आणि जवळजवळ ते 3-4 दिवस MICU मध्येच होते. सो आम्ही रोजचं आमच्या दोघींची तारेवरची कसरत होती. बदलापूर ते बॉम्बे सेंट्रल ते बाबांच्या इथे सगळं बघायचं, काय हवंय नकोय, कागदपत्र हे ते सबमिट करणं, डॉक्टरांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांचं औषधोपचार म्हणा, खाण्यापिण्याच्या वेळा बघा, त्याच्यानंतर कुठेतरी झोपण्याची सोय बघा, हे बघा ते बघा. आमच्या दोघींची ही सगळी तारेवरची कसरत चालू होती. पण तिकडचे ब्रदर, तिकडचे डॉक्टर हे आम्हाला खूप देवासारखे भेटले. आणि आज मी त्यांचे त्यावेळेला सुद्धा मनापासून आभार मानले होते. माझ्या सोशल मीडियावर ही पोस्टसुद्धा होती, माय डॅड इज माय गॉड गिफ्ट अँड अवर डॉक्टर्स इज हॅट्स ऑफ. कारण त्यांच्यासारखी ट्रीटमेंट ही आम्ही कुठेच पाहिली नाही. जे समोरच्या आलेल्या पेशंटला आपला फॅमिली मेंबर बनवून त्याला सॅटिस्फाईड ते लोक करतात आणि त्यांच्याकडनं कुठलाच माणूस रिकाम्या हाताने जात नाही. ही खरंच म्हणजे ही देवाची देणगी म्हणायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला बाबांना एक आठवडा गेल्यानंतर ICU सेक्शनमध्ये आणलं गेलं, MICUमधनं ICU सेक्शनमध्ये आणलं गेलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी की थोडं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. मग माझी ताई आली होती. सो ताईसुद्धा ज्यावेळेला भेटून आली त्यावेळेला ती रडत होती. बट ऑब्व्हियसली कारण आपण आपल्या बाबांना अशा अवस्थेत कधी पाहूच शकत नसतो. सो त्या पद्धतीने नंतर आई भेटायला गेली.
माझा दादा गेला, असं अल्टरनेटिव्हली चालूच होतं. मग त्यांना भरवणं किंवा त्यांचं जे काय असेल पॉट आणि या सगळ्या गोष्टी हे सगळं करण्यासाठी तिथे माणसं होती. आम्ही सुद्धा वेळप्रसंगी या सगळ्या गोष्टी बघत होतो आणि दिवसेंदिवस आम्ही तिथेच बसून काढले. सो या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी सांगितलं की 6 महिने आंघोळ नाही करायची, त्यांनी स्पंजिंग करायचं. कुठल्याही प्रकारचा त्यांना उठता बसताना चालता फिरताना कुठेही त्रास होता कामा नये, त्यांच्यासोबत कायम एक माणूस असला पाहिजे. सो त्यांना ICU सेक्शनमध्ये आणलं गेलं आणि त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की थोडं थोडं त्यांच्यासोबत बोलायला सुरुवात करा, म्हणजे त्यांच्या ज्या आतमधल्या हालचाली असतील त्या जाग्या होतील. सो त्यांच्याशी बोलत राहा, काही ना काहीतरी बोलत राहा, त्यांना एंटरटेन करत राहा. फक्त कुठल्याही प्रकारचा आवाज होणार नाही आणि त्रास होणार नाही याची काळजी घ्या. सो आम्ही शांत बसत होतो, पण आमच्या बाबांना खूप बोलायचं होतं, कारण त्यांना ते मग हे कसं झालं, मग ते कसं झालं, मग ते पाय उचलायला गेलं तर त्यांना कळलं की ओके पायाची शीर काढली, म्हणजे आम्ही काय पाय हलवू शकत नाही. अरे मग मला हे सुन्नच वाटतंय, मग हेच वाटतंय तेच वाटतंय, असं बाबांचं चालू होतं. तिथेही बाबा काही शांत नव्हते आमचे, म्हणजे ते असे फार हे म्हणजे शांत बसणाऱ्यातला माणूस नाही येतो की त्यांना असं खूप ॲक्टिव्ह राहायला वाटतं, एका जागी पडायला आवडत नाही. आणि त्याच्यानंतर ICU सेक्शनमध्ये आणलं गेल्यावर त्यांनी डॉक्टरने सांगितलं की आता थोडं थोडं करत उठा बसायची, चालायची, टॉयलेटला जाण्याची सवय करायला सुरुवात करा, सोबत एक माणसाला ठेवा. पण तेव्हा सुद्धा बाबांना ना ब्रदरचा हात पाहिजे होता ना आमचा हात पाहिजे होता, त्यांना टॉयलेटला जायचं होतं. हाऊ इज इट पॉसिबल? जर तुम्हाला उठता येत नाहीये, बसता येत नाही, तरी आपली कामं आपल्याला करायची अगदी मान्य आहे. मी तर सरळ सांगत होते की तुम्ही घरी आल्यावर ठणठणीत झाल्यावर तुमचं तुम्ही करा, आत्ता जे सांगतात तेच करा. कुठे पडलात, काय झालं तर काय करायचं? आणि आई आणि माझं हे तर सतत सांगत होतं, त्याच्यामुळे आम्ही तर त्यांची काही पाठ सोडत नव्हतो. म्हणजे काय हवंय नकोय त्या सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित बघत होतो. तर त्यावेळेला त्यांना उठा बसायला चाला फिरायला त्रास होत होता आणि समजू शकतो ऑपरेशन झालंय, त्याच्यामुळे आपल्याला ती काळजी घेतलीच पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी करत असताना नंतर मग त्यांना ICU सेक्शनमधनं नॉर्मल सेक्शनमध्ये आणलं गेलं. मग तेव्हा सांगितलं जातं की जरा व्हीलचेअरवर बसून किंवा वॉकर घेऊन किंवा हातात ती काठी घेऊन थोडासा चालण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे आफ्टर ऑपरेशन. सो त्यावेळेला डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की आता हे थोडेफार ओके आहेत, आता त्यांना आपण इथे आलो होते कारण आता दुसरा पेशंट त्यांना त्याच्यानंतर त्यांच्या जागी घ्यायचा असतो वगैरे, या सगळ्या प्रोसिजर असतात. ओके इन द सेन्स ऑपरेशन झालेलं आहे, तर आता त्यांना नॉर्मल सेक्शनमध्ये आपण हलवतो आहोत. ओके, मग त्यांना नॉर्मल सेक्शनमध्ये हलवल्यानंतर त्यांनी सांगितलं की जरा चालायला सुरुवात करा. त्यावेळेला मी डॉक्टरने सांगितलं मला वॉकरही नको आहे, मला काठीही नको आहे आणि मला व्हीलचेअरही नको आहे. माझा बाबा 2 पायांवर जसा आधी उभा होता, जसं बिफोर ऑपरेशन तसंच आफ्टर ऑपरेशन सुद्धा उभा राहायला पाहिजे. सो मी मेहनत घेईन त्या गोष्टींसाठी की माझा बाबा 2 पायांवर उभा राहायला पाहिजे. आणि माझ्या आईला ते काही वजन पेलवत नव्हतं कारण बाबांचा सारखा तोल जात होता. आई मला म्हणाली झेपेल का बघ, नाहीतर काठी घे, वॉकर घे, नाहीतर व्हीलचेअर घे, काहीतरी आधार घे, कारण पडलात तर दोघेही पडाल. तर म्हणलं नाही आई मी करणार. मग त्यांना वॉशरूमला घेऊन जा किंवा त्यांना पॅसेजमध्ये चालव, हे आम्ही थोडं थोडं रोज करत होतो. बाबा झेपतंय का? बाबा चालणार तुम्ही? बाबा तुम्हाला 2 पानावर उभं राहायचं आहे, आपल्याला द यंग मॅन पुन्हा उभा व्हायचा आहे, पुन्हा उभा करायचं आहे, आपल्याला स्ट्रॉंग बनायचं आहे, आपल्याला त्याच गोष्टींमध्ये अडकायचं नाही, त्याच गोष्टींमध्ये बसायचं नाही आहे. आणि असं करत करत बाबांना रोज हे बोलून 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 बाबांना 15व्या दिवशी बाबा स्वतःच्या पायांवर उभे राहिले. सगळं पट्टी वगैरे तर या सगळ्या गोष्टी होत्या, इथे स्टॅपलर केलेलं सगळं हे होतं आणि त्यांना इथे छातीला पट्टा वगैरे लावायला सांगतात. सो या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 15 दिवसांनी आम्ही हॉस्पिटलमधनं आम्हाला साधारणतः मेच्या मिडमध्ये आम्हाला डिस्चार्ज मिळाला आणि तेव्हा आम्ही बदलापूरला घरी आलो. हा होता पहिला सौम्य अनुभव किंवा देवाची देणगी की ज्या डॉक्टरांनी कुठलीच गॅरंटी बाबांची दिली नव्हती जगण्यासाठीची, की ते जगतील मरतील हे कुठलीच गॅरंटी दिलेली नव्हती. पण बाबांची इच्छाशक्ती, आम्ही असं म्हणू, आमचं पुण्यकर्म आम्ही कधीच म्हणणार नाही,
कारण बाबांनी आजपर्यंत खूप पुण्यकर्म कमवलं आहे, कारण बाबा भिक्षुकी सुद्धा करतात. म्हणजे भटजी म्हणून गेले 35 वर्ष ते जवळजवळ भिक्षुकी म्हणून सुद्धा काम करतात, जॉब सांभाळून. सो त्यावेळेला ते अनेक ठिकाणी भटजी म्हणून जात असताना तिकडचं त्यांनी पुण्यकर्म बांधलेलं आहे. लोकांची अनेक कामं त्यांनी बसल्या जागी केलीत. आज सुद्धा रिटायर झाल्यावर लोक रिझर्वेशनसाठी किंवा कुठलंही काम अडलं तरी सुद्धा बाबांना ते कॉल करतात आणि विचारतात की अरे जोशी मला हे अडलंय आणि हे करायचंय वगैरे अशा पद्धतीमध्ये. सो ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर 2021 मी ब्रेकअप का इन्शुरन्सचं शूटिंग करत होते आणि आमची यूट्यूबसाठीची सिरीज चालू होती. सो आम्ही सगळे टीमवर्क बसलेलो होतो काम करत आणि माझे आई बाबा गेलेले दापचेरीला. सो त्यावेळेला आमचं ते शूट चालू आहे आणि मी म्हणते अरे माझ्या आई वडिलांचा अजून कॉलच आला नाही आहे पोचलेल्याचा, काहीतरी प्रॉब्लेम आहे. असं कधीच होत नाही की ते पोचल्यावर कॉल करत नाहीत आणि माझ्या आईने काहीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला कळलं की बाबा चक्कर येऊन पडलेत, तर त्यावेळेला हे सुद्धा आयुष्यात पहिल्यांदाच घडलं होतं की माझ्या बाबांना चक्कर येणं हा प्रकार आम्हाला कधीच माहीत नव्हता. सो त्यावेळेला ते तिकडनं आले आणि ते आमच्या एका सरांकडे सुद्धा राहिले होते, जे आईचे सर होते. वाड्यात त्या दिवशी ते राहिले आणि त्या दिवशी सुद्धा ते रात्री किचनमध्ये सगळी भांडी त्यांची पडली वगैरे हे सगळे प्रसंग घडले. सो ते घरी आल्यानंतर मला आईने सगळ्या गोष्टी सांगितल्या की श्वेता असं असं झालं, आम्हाला ते सांगायला वेळच नाही मिळाला, डॉक्टर आले होते अमुक तमुक सगळं. तर ते आले त्या दिवशी संडे होता. सो मी म्हटलं की आपण मंडेला एनी हाऊ हॉस्पिटलमध्ये चेकिंगला जातोय, आपल्याला फॅसिलिटी आहे ना रेल्वेने करून ठेवलेली, तर आपण जायला पाहिजे, आपण उपचार घ्यायला पाहिजेत, काय झालंय बाबांना हे आपल्याला कळायला पाहिजे. मग 2021 त्याच वेळेला कोविडचा पिरियड चालू होता आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह या सगळ्या गोष्टी चालू असताना आमच्या सुद्धा टेस्ट झाल्या, बाबांच्या टेस्ट झाल्या, त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही कोविडचा. आणि त्यावेळेला कळलं की बाबांचं हिमोग्लोबिन कमी झालं आहे, म्हणजे डोळे अगदी पांढरे फटक वगैरे दिसत होते. सो या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यावेळेला जवळजवळ 5 ते 6 बॉटल बाबांना चढवाव्या लागल्या. पण शेवटी जेव्हा त्रास झाला त्यात आम्ही ते सोडलं. हात पूर्ण सुन्न झाला होता. बाबांना एखादी गोष्ट झाली ना तर ती बाबा सांगत नाही किंवा बाबा व्यक्त होत नाही तर अदरवाईज बाप लोक किंवा पुरुष जात ही खूप असंख्य बडबड करणारी असते, म्हणजे अखंड बडबड करत असतात वाटेल ते. पण त्यांना जर काही होत असेल ना तर ते कधीच व्यक्त होत नाही. तर तुम्ही ना व्यक्त व्हायला शिका. तुमच्या जवळची माणसं ही खूप काळजी करणारी असतात, तुमची काळजी घेणारी असतात आणि ती तुमच्यासाठीच असतात, ते तुमच्यासाठीच बनलेली असतात. तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे, बोलायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला इथपर्यंत येतं तेव्हा तुम्ही बोलाल तर त्यावेळेला मेजर झालेलं असतं कुठल्या तरी गोष्टी आणि त्यावेळेला सगळ्यांचीच धावपळ होते. हे प्रत्येक पुरुष जातीने लक्षात घ्यायला पाहिजे. बाई तशीच असते, बाईचं काही वेगळं नाही, बाई तर बोलतच नाही, पण ॲटलिस्ट पुरुषांनी बोलायला तरी पाहिजे. कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, म्हणून आम्ही काहीतरी करू शकतो आहोत. सो हे पण त्यावेळेला घडलं, सुद्धा देवाचीच देणगी आहे. सो हा सुद्धा एक सौम्य अनुभव होता की देवा बाकी काही करू नकोस, पण माझ्या बाबांना लवकरात लवकर बरं कर आणि त्यांना स्टॅबिलिटी आली पाहिजे. सो आत्ता सुद्धा रिसेंटली ज्या वेळेला डिसेंबर जानेवारीमध्ये मी कोल्हापूरला कामानिमित्ताने गेले होते आणि अचानक बाबांना अस्थिरता निर्माण झाली. तर बाबा म्हणाले की ते मध्यावर पंखा फिरल्यासारखं गरगर 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 करत वाटतंय. तर मी म्हटलं काय होतंय का तुम्हाला, काही त्रास होतोय का, आपण डॉक्टरकडे जाऊयात का वगैरे या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली. मग ते काहीच सांगायला तयार नव्हते त्यांना काय त्रास होतोय. कारण मग परत डॉक्टरकडे गेल्यावर ही टेस्ट ती टेस्ट ती टेस्ट, पेशंट कंटाळतो खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टींमध्ये. सो ते म्हणाले की नको, ते इथे गेल्या ते टेस्ट करत बसतात, मग कंटाळ येतो, मग आपण वैतागतो, नुसतं ते झोपून राहायचं, मग मी कंटाळतो. अरे पण तुम्हाला काय होते ते तर सांगा. त्यामुळे मला असं फिरल्यासारखं वगैरे होत आहे आणि त्यांना काहीच कळत नव्हतं, त्यांना ती अस्थिरता निर्माण झाली होती. सो आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे चेकिंगला नेलं. तर मी ज्यांनी बायपास केली होती, डॉक्टर सुरजीत डॉक्टर, रेड्डी डॉक्टरांनी, सो त्या सरांना मी कॉल केला आणि त्यांना म्हटलं की माझ्या बाबांना असा असा त्रास होतो, त्यांना डोळ्यासमोर सुद्धा काहीच दिसत नाही आहे आणि अस्थिरता निर्माण होत आहे. तर ते म्हणाले की आत्ता तुम्ही आहेत तसे हॉस्पिटलमध्ये त्यांना न्या आणि ॲडमिट करा, इट्स अ मेजर, हा ब्रेन स्ट्रोक असू शकतो.
व्हॉट? हां, तर 2 मिनटं आम्ही सगळे शॉक की हे काय आता. तर आता कसं असतं की रिटायर लाईफ असल्यावर ना माणसाने त्याच्या आयुष्यात व्यस्त राहायला पाहिजे. हा काय करतोय, तो काय करतोय, मग बिल्डिंगचं काय आहे, मग हे काय आहे, या ज्या 12 भानगडी असतात ना, या कशातही तुम्ही अडकू नका. तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगा. जो तो आपापल्या जागी हा खूप योग्य असतो. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्याला सांगणं, शिकवणं, मार्गदर्शन करणं हे आजकाल कोणी ऐकत नसतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमची एनर्जी घालवूच नका. तुम्ही तुमचं रिटायर लाईफ 40 वर्ष केली ना नोकरी, आता छान आयुष्य आनंदाने जगा. हेच आमचं त्यामागचं म्हणणं असतं. सो त्यावेळेला त्या गोष्टी घडल्या. आम्ही ऑन दी स्पॉट बाबांना हॉस्पिटलमध्ये नेलं, ट्रेनने गेलो, AC ट्रेनने. आणि त्यावेळेलाही बाबांना काही समजत नव्हतं, काय बोलतोय आपण काय नाही. म्हणजे एक पाऊल जवळजवळ असं ते टाकत होते. सो आम्ही त्यांना हाताला धरून, आणि माझे जिजूसुद्धा होते, ते ऑफिसवरनं परस्पर आले होते, असे आम्ही 4 जण त्या ठिकाणी गेलो होतो. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आणि त्याच्यानंतर 12 वाजता त्यांचा CT स्कॅन झाला. CT स्कॅन झाला, त्यांना परेलला वगैरे नेऊन जिजू बाबा असे ते, आणि ॲम्ब्युलन्स त्यांची असते सगळी सोय केलेली. सो त्याच्यातनं त्यांना ते घेऊन वगैरे गेले. आणि साधारणतः तोपर्यंत आम्ही सांगितलेलं जिजूंना की तुम्ही घरी जा, आम्ही दोघी थांबतो इथे रात्रभर, कारण तुम्हाला सकाळी ऑफिस आहे, तर तुमचा खंड नको पडायला, मी पूर्ण वेळ देऊ शकते. तर 12 वाजता रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांनी आधी त्यांना हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या जेव्हा चेकिंग करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना काहीच दिसत नव्हतं. ज्या समोर डॉक्टर असं विचारतोय तर ते क्रॉसमध्ये बघून बोलत होते. आणि आम्हाला खूप टेन्शन आलेलं की हे काय आहे नक्की, असं का घडतंय वगैरे असं करून. तर ती मेंदूची संवेदना होती ती खूप मेजर झाली होती. आणि त्याच्यानंतर 12 वाजता रिपोर्ट आले CT स्कॅनचे रिपोर्ट आल्यावर त्यांनी सांगितलं की जोशी का डॉक्टर कोण आहे अगेन. तर मी तिथे गेले आणि बाबांना तोपर्यंत त्या ICU सेक्शनमध्ये ठेवलेलं होतं. आई बाहेर बसलेली होती. तेव्हा त्यांनी सांगितलं की ऐसा प्रॉब्लेम है और इसके पहिले भी 24 आवर्स इसके ऊपर निकल चुका है. म्हटलं म्हणजे कशाचे 24 आवर्सवर ते येऊन गेले, म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला एक्झॅक्टली की इट्स अ रिपोर्ट. आणि हा रिपोर्ट त्यांनी सगळा मला तो एक्सप्लेन केला. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की हा रिपोर्ट आहे आणि याच्यामध्ये त्यांना ॲडमिट करण्याच्या आधीसुद्धा 24 आवर्स हा त्रास येऊन गेलेला आहे. तो जो ब्रेन स्ट्रोकचा प्रॉब्लेम असतो तो स्ट्रोक असतो तो येऊन गेलेला आहे. आणि इट्स सेकंड, फर्स्ट त्यांना ऑलरेडी येऊन गेला आणि फर्स्ट आम्हाला आलेला माहितीच नव्हतं. सो सेकंड स्ट्रोक आल्यानंतर आम्ही या सगळ्या गोष्टी हे केल्या. मग आईला बाहेर जाऊन सांगितलं. मग डॉक्टरांशी तिने पण कोऑर्डिनेट केलं. मग आता याच्यावर आपण उपचार काय करू शकतो, कारण बाबांची मेजर ओपन बायपास सर्जरी झाल्यामुळे अगेन ऑपरेशन होऊ शकणार नव्हतं, बिकॉज इट्स अ मेजर. आणि अजूनही ते मेजर आहे. पण बाबांना टचवूड की त्या DSAची टेस्ट होती. आणि हा खरा स्वामी अनुभव आहे हे माझ्या भाच्यानी मला दाखवून दिलं. म्हणजे हे माझ्याही लक्षात आलं नव्हतं खरं तर. आणि माझी सिरियल चालू होती तुझेच मी गीत गात आहे. जवळजवळ मी 1 वर्ष तो ट्रॅक करत होते. आणि त्याच्यानंतर मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वात जास्त भर द्यायला सुरुवात केली, कारण मला स्वतःला एंटरटेनिंग किंवा चांगल्या व्हिडिओज घेऊन यायला प्रेक्षकांपर्यंत किंवा काम करायला मला नेहमीच आवडतं. सो माझा तो एक प्रयास असतो की चांगलं काहीतरी घेऊन यायला पाहिजे. सो मी माझं काम करत असते. माझ्या ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग किंवा कुठल्याही बिझनेस रिलेटेडची किंवा सिरियलची कामं ही आमची चालत असतात, बिकॉज आम्ही कलाकार आहोत. त्याच्यामुळे कलाकार हा कधीच शांत नसतो. आणि ते सगळं करत असताना त्यांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना MRI पण करायला सांगितलं. तेव्हा बाबा कोणालाच व्यवस्थित असे ओळखत नव्हते, पण मला ते विसरलेच नाहीत. आणि माझी ताई आली त्यावेळेला सुद्धा ते तिला भेटले. आणि बाबांचं 10 जानेवारीला बड्डे असतो, 19 जानेवारीला आईचा असतो, 17 जानेवारीला माझ्या ताईची ॲनिव्हर्सरी असते. सो ते सगळं विसरते, त्यांना काहीच लक्षात नव्हतं. आणि 19 जानेवारीला जेव्हा आईने मला कॉल करून सांगितलं, कारण मी घरी होते त्यावेळेला, आणि जेव्हा मला आईने सांगितलं की बाबांना आज माझा बड्डे हे सुद्धा लक्षात नाही, मी म्हटलं दे बाबांना जरा कॉल, मी बोलते, मी सांगते त्यांना तुला विश करायला. तर बाबा म्हणाले हो माझ्या लक्षात आहे. मग मी नाही तिला अजून विश केलं, मी करणार आहे तिला विश, ती येऊ तर ते खरं, म्हणजे ती काहीतरी ते डॉक्टरशी कोऑर्डिनेट वगैरे करते, करणार आहे मी तिला विश.
ओके म्हणजे फाईन, त्यावेळेला निदान कळत तरी होतं की आपल्याला ही माणसं लक्षात आहेत. आणि पहिल्यांदा ते कोणालाच व्यवस्थित ओळखतही नव्हते. आणि ज्यावेळेला आम्ही MRIला नरिमन पॉईंट साईडला आम्ही गेलो होतो, तर त्यावेळेला तिथे सुद्धा बाबा अगदी त्यांना काहीच समजत नव्हतं. म्हणजे ते थांबायलाच तयार नव्हते कुठल्याही गोष्टींसाठी. म्हणजे सारखे ये जा, त्यांना थांब म्हणलं की जायचे, जा म्हणलं की थांबायचे, अशी जी एक परिस्थिती निर्माण होते तशी झालेली होती. आणि आम्हाला त्यांना हँडल करणं खूप कठीण होत होतं. पण तरी एक बाबा आहे किंवा आईचा नवरा आहे, या पद्धतीने आम्ही ते व्यवस्थित हँडल करत होतो. त्यांना अक्षरशः लहान मुलांसारखं आम्ही ट्रीट करत होतो. थांबा, बसा, हे करा, ते करा. आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये मसाज करून देणं बेबी ऑइलने वगैरे, या सगळ्या गोष्टी माझ्या चालू होत्या. कारण आपला बाबा ॲडमिट आहे ना म्हणल्यावर आपल्याला त्यांची काळजी ही घ्यायलाच पाहिजे, आत्ताच नाही कधीही. त्याच्यामुळे ते आपलं प्रथम कर्तव्य आहे. सो त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी घडत असताना तिकडनं आल्यावर त्यांनी सांगितलं की इट्स अ मेजर. आणि आता देवाचीच कृपा असेल तर ते या सगळ्यातनं सैलसलामत सुटतील. त्यांचे औषधोपचार हे सेम डेला, ज्या दिवशी त्यांना रात्री ॲडमिट केलं होतं त्याच्या सेम डेला त्यांनी औषधोपचार डॉक्टरांनी ताबडतोब चालू केले होते. मी म्हटलं काही असू दे, आम्ही डॉक्टरांना तेच सांगितलेलं, मी आईने, की काही असू दे तुम्ही ताबडतोब औषधोपचार चालू करा, जी काही तुमची ट्रीटमेंट असेल ती चालू करा. आम्ही आमच्या बाबांना या अवस्थेत नाही बघू शकत. आणि जर तुमच्या हातात असेल ते तेवढ्या सगळ्या गोष्टी आमच्या बाबांसाठी करा. आणि मेन म्हणजे बाबांना हॉस्पिटलमध्ये ओळखणारे हे खूप जण होते. कारण बाबांना अक्षरशः हॉस्पिटलमध्ये गेल्यावर लोक पाया पडतात की देव आला, आमचा देव आला. हे आम्ही वाक्य ऐकलेलं आहे. बाबा त्यांच्यासाठी देव आहे. तर त्याच्यामुळे सगळी माणसं जोशी साहेब करत सगळी बाबांच्या सेवेत होती. आणि आम्हालाही ते मला आणि आईला बघून भरून येत होतं. आम्ही तिथेही ICUच्या बाहेर अखंड बसून असायचो. कारण पेशंटच्या नातेवाईकांना किंवा पेशंटच्या घरच्यांना काही सोय नसते कुठल्याही तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा. त्याच्यामुळे सर्वात जास्त हाल होतात ते आपले होत असतात. पण आपला पेशंट बरा झाला पाहिजे हा त्याच्यामागचा प्रयास असतो. त्याच्यामागची आपली इच्छाशक्ती असते की आपला पेशंट बरा झाला पाहिजे. कारण ती आपली जवळची व्यक्ती असते. आपण तहान, भूक या सगळ्या गोष्टी विसरून आपल्या माणसासाठी आपण झटत असतो रात्रंदिवस. त्याचं शी शू जेवणं, खाणं, पिणं, झोपणं या सगळ्या वेळा आपण पाळत असतो. सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यासाठी करत असतो. आणि तेच आपलं पुण्यकर्म असतं. आणि आपण या सगळ्या गोष्टी आपल्या समजूनच करायला पाहिजेत. कारण आपली व्यक्ती आपल्याला शोधूनही पुन्हा सापडणार नसते. सो या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांनी सांगितलं की इट्स अ मेजर. आणि आता गोळ्या औषधं तर त्यांची चालू आहेत. तर आता बघूया कसं काय होतं आहे. आणि DSA टेस्टची वेळ आली. आता DSA टेस्ट म्हणजे काय, तर डोक्याचा जो भाग असतो आपला त्याच्यात किती मल्टिपल ब्लॉकेजेस आहेत किंवा काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे, काय करू शकतो आपण, हे CT स्कॅन, MRI आणि DSA टेस्ट या सगळ्या याच्यावर डिपेंड असतं. मग त्याच्यानंतर आम्हाला न्यूमरोलॉजीची अपॉइंटमेंट मिळाली त्या डॉक्टरांची. सो त्यांचीसुद्धा आम्ही अपॉइंटमेंट घेतली. तिथेच ते सगळे डॉक्टर्स असतात. त्यांची फक्त आपल्याला जाऊन अपॉइंटमेंट आणि त्यांच्याशी सगळ्या गोष्टी कोऑर्डिनेट करायच्या असतात. आता ज्या वेळेला टेस्ट असतात त्यावेळेला बॉम्बे सेंट्रलला पाठवलं जातं, जगजीवनराम हॉस्पिटलला. आणि नॉर्मल ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल भायखळ्याला या सगळ्या गोष्टी केल्या जातात. सो त्यावेळेला हे सगळं टेस्ट झाल्यावर बाबा कोणाला ओळखत नव्हते. जर बाबांचा बेड हा आहे, फॉर एक्झाम्पल एखादा नंबर असेल तर त्या नंबरवर जाण्याच्या ऐवजी बाबा दुसऱ्यांच्या याच्यावर जायचे. एकदा तर म्हणजे अशा काही मजेदार गोष्टी खूप काही घडल्या की बाबा दुसऱ्यांच्याच गोष्टींना हात लावत होते किंवा बोलत होते किंवा त्यांना ते पटकन रिअलाईज होत नव्हतं. मग सतत आम्ही त्यांच्या मागे राहायचो, काय हवं आहे नको आहे ते बघायचो, जाऊन डॉक्टरांकडनं अपॉइंटमेंट घ्यायचो. आणि वेगवेगळ्या बिल्डिंग्स होत्या, बाबा वेगळ्या बिल्डिंगमध्ये ॲडमिट होते आणि अपॉइंटमेंट घेणं हे वेगळ्या बिल्डिंगमध्ये होतं. सो या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि त्यावेळेला हे सगळं असताना डॉक्टरांनी सांगितलं की DSA टेस्ट तुम्ही बॉम्बे सेंट्रलला जाऊन करून घ्या. आणि माझे कंटेंट चालू होते यूट्यूबचे. सो मी त्या दिवशी स्वामी कृपा स्तोत्र म्हटलं होतं माझ्या यूट्यूबवर, ते आजही लिस्टेड आहे. आणि त्याच दिवशी माझी व्हिडिओ ही पब्लिश झाली आणि मी
बाबांची टेस्टही होती, आम्ही बॉम्बे सेंट्रलला होतो आणि त्या वेळात सुद्धा आम्ही माझे कंटेंट थांबवले नाहीत. आम्ही माझा मोठेपणा सांगत नाही आहे, पण शो मस्ट गो ऑन. आपण जसं एक कलाकार म्हणून म्हणत असतो त्या पद्धतीने मी माझे कंटेंट कुठल्याही प्रकारे त्यावेळेस थांबवले नाहीत. मी रडत होते, मला घरी आल्यावर वेळही मिळत नव्हता व्हिडिओ करायला, पण मी रात्री अपरात्री बसून त्या व्हिडिओ करून एडिटिंग करून त्या पोस्टिंग मी करत होते. सो या सगळ्या गोष्टी मी सांभाळत होते. आणि त्याच वेळेला ज्या दिवशी DSA टेस्ट होती त्या दिवशी आम्ही दोघी टेन्शनमध्ये होतो की आता टेस्ट झाल्यावर काय सांगणार आहे, काय नक्की आपल्याला करायचं हे आपल्याला समजेल. सो DSA टेस्ट झाल्यानंतर जिथे एन्जिओग्राफी बाबांची बायपासच्या वेळेला झाली होती त्या सेक्शनमध्ये ते ॲडमिट होते आणि त्यावेळेला त्यांना DSA टेस्ट झाल्यानंतर सेम ती अशी नळी वगैरे घालून त्यांची सगळी चेकिंग वगैरे झाली, टेस्ट झाली प्रॉपर. आणि DSA टेस्ट झाल्यानंतर डॉक्टर शिशिर डॉक्टरांनी मला आतमध्ये बोलवून सांगितलं. त्यावेळेला बाबासमोरच त्यांचं सगळं क्लिनिंग आणि या सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर त्यांनी सांगितलं की 2019मध्ये यांची CABG झालेली आहे. सो त्याच्यामुळे आत्ता आपण त्यांचं ऑपरेशन करू शकत नाही आहे, पण त्यांना मल्टिपल ब्लॉकेजेस आहेत आणि ते रिकवर व्हायला जवळजवळ 1 वर्ष जाईल. सो ज्या गोष्टींपासून त्यांना त्रास होतो किंवा ज्या गोष्टी त्यांनी इग्नोर करायला पाहिजे, फॉर एक्झाम्पल सोसायटीची कामं किंवा ज्या व्यक्तींमुळे आपल्याला त्रास होतो त्या व्यक्तींपासून तुम्ही लांब राहायला शिका. रिटायर पर्सन आहात तर रिटायर पर्सनसारखंच वागा, छान आयुष्य जगा, तुमचे छंद जोपासा, तुमच्या गोष्टीत रमा, कुठेतरी जा फिरा किंवा घरात छान एखादं काहीतरी एंटरटेनिंग तुम्ही करत राहा, ज्याच्यात तुमचं मन व्यस्त राहील, तुम्ही कामात राहाल, अशा गोष्टी करत राहा. कारण 40 वर्ष नोकरी केलेला माणूस हा घरात एकाएकी नाही बसू शकत, कारण त्याला इतके वर्ष ही कामाची सवय असते. सो त्या पद्धतीने मी त्यांना एकच उत्तर दिलं, अहो तुम्ही बाबा आहात, माझेही बाबा आहेत. तुम्हाला असं वाटतं का की बाबा लोक किंवा पुरुष जात ही ऐकते किंवा बाबा ही व्यक्ती किंवा एक कुठलाही पुरुष वर्ग ऐकतो एखाद्या मुलीने एखाद्या बाईने त्यांना जर सांगितलं की हे करू नका किंवा हे असं करा तर ते आपलं ऐकतील का, हे तुम्हीच मला सांगा. पण त्यांनी मला सांगितलं की मुलगी म्हणून तुला सांगायचं आहे, मुलगी म्हणून तुला सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवायच्या आहेत. हे त्यांनी मला बायपासच्या वेळेला पण सांगितलेलं, कारण सेम डॉक्टरांचं त्यांचे सगळे मेंबर्स होते आणि ते आत्ताही होते. सो ते म्हणाले की तुमची फॅमिली म्हणे खूप छान आहे, त्याच्यामुळे ते लवकर रिकवर होतील आणि मुळात त्यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही आहे. त्यावेळेलासुद्धा डॉक्टर्स लोकांनी, ब्रदर्स लोकांनी, सिस्टर्स, वॉर्ड बॉय या सगळ्यांनी माझं आणि आईचं खूप कौतुक केलेलं बायपासच्या वेळेलासुद्धा आणि आत्तासुद्धा, की तुम्ही दोघी एकमेव आहात की जी व्यक्ती ती त्या पेशंटची म्हणजे बाबांची, नवऱ्याची ही काळजी घेते. अदरवाईज लोक जे पेशंटला ॲडमिट करून जातात ते बघायलासुद्धा येत नाहीत, त्यांची काळजीसुद्धा घेत नाहीत. माणूस मेला तरी बेहतर पण ते बघायला येत, अशा पद्धतीतली काही लोक असतात. पण तुम्ही दोघेही बाबांच्या सेवेत होतात, त्यांना काय हवं आहे नको आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहत होतात. त्यांची एक दिवससुद्धा पाठ सोडली नाही, ना बायपासच्या वेळेला म्हणे ना आत्तासुद्धा. सो तो जीव कुठेतरी अडकलेला असतो आपला, की आपल्या बाबाने आपलं आयुष्य घडवण्यासाठी इतके वर्ष झटले ना, आता आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. सो आपण पैशाने फार श्रीमंत नसलो ना तरी चालेल, पण ज्या वेळेला प्रसंगावधान साधून किंवा त्या गोष्टींचं भान राहून ज्या वेळेला आपण जे कर्तव्य करतो ना तेच आपलं खरं पुण्यकर्म असतं आणि ती शिदोरी आपल्या पाठीशी आपली खंबीरपणे उभी राहते. सो त्यावेळेला त्यांची DSA टेस्ट झाली आणि स्वामी अनुभवची स्वामी स्तोत्राची व्हिडिओ माझी यूट्यूबला पोस्ट झाली ज्यावेळेला टेस्ट होती. आणि त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करण्याची गरज नाही आहे, कारण त्यांचं आधी बायपास झालेलं आहे. आणि इथे पोस्टिंग झालं आहे, इथे त्यांनी सांगितलं की याची गरज नाही आहे म्हणून. आणि हे मलाही तेव्हा काही असं रिअलाईज नाही झालं. आणि त्याच्यानंतर ऑपरेशन नंतरच्या वेळेला बाबा घरी आले आणि सोम शार्दूल सगळे व्हिडिओज माझे बघत असतात यूट्यूबवरचे, म्हणजे माझ्या ताईची मुलं, माझे भाचे. सो ते लहान आहेत 6-7 वर्षाचे आणि त्यांना हे सगळे कंटेंट बघणं किंवा त्यांना हे सगळं माझं काम वगैरे सगळं आवडत असतं आणि ते खूप आवडीने बघतात.
सो त्यांनी सांगितलं की माऊ तू DSA ही आजोबांची टेस्ट झाली ना, आणि त्यांना खूप स्पष्ट बोलता येतं की तर त्या दिवशी तू ही व्हिडिओ पोस्ट केली होतीस ना, बघ आजोबांचं ना त्याच्यामुळे ऑपरेशन नाही झालं, ही स्वामींची कृपा आहे. आणि माझे डोळे भरून आले. मी त्यांच्याकडे खूप कुतूहलाने पाहत होते. म्हटलं ही तुझी कृपा आहे की तू स्वामींचं स्तोत्र म्हणलं, स्वामींची कृपा झाली तुमच्यावर की आजोबांचं आपल्या ऑपरेशन नाही झालं. म्हटलं नाही रे, हे माझं काहीच कर्म नाही आहे, हे आजोबांचं पुण्यकर्म आहे. सो आजोबांनी ही मानलेली शिदोरी आहे. सो आपण फक्त निमित्त मात्र असतो, पण हे त्यांनी दाखवून दिलं. आणि हा खराच मोठा स्वामी अनुभव होता की बाबांचं अगेन ऑपरेशन नाही झालं. सो अशा काही घटना घडत गेल्या की त्याच्यामुळे बाबा या सगळ्या प्रसंगामधून सैल सलामत सुटले. कारण त्यांची इच्छाशक्ती, त्यांची विल पॉवर, त्यांचं सगळं पुण्यकर्म आहे, त्यांनी बांधलेलं आहे. तर असा होता स्वामी अनुभव. तुम्हाला कसं वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही जरा खूप मोठी व्हिडिओ झाली आहे, त्याच्यामुळे पुढची व्हिडिओ पाहायला नक्कीच कनेक्टेड राहा. धन्यवाद.